भारत जगासाठी एक आशेचा किरण म्हणून उदयाला येत असून सामान्य नागरिक, विविध क्षेत्रातले तज्ज्ञ, अनेक राष्ट्र आणि संस्थांना भारताकडून मोठ्या अपेक्षा आहेत, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. पंतप्रधानांच्या हस्ते आज मध्य प्रदेशात भोपाळ इथं जागतिक गुंतवणूकदार परिषदेचं उद्घाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. देशाच्या प्रगतीसाठी औद्योगिक प्रगती होणं आवश्यक असून त्याकरता पाण्याची नितांत गरज आहे. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार जलसंवर्धनावर भर देत असून नदीजोड प्रकल्प मोठ्या वेगानं सुरू आहेत. विकसित भारताच्या भविष्यासाठी तंत्रज्ञान, वस्त्रोद्योग आणि पर्यटन ही क्षेत्रं अत्यंत महत्त्वाची आहेत. या तीनही क्षेत्रांमध्ये हजारो रोजगार निर्माण होण्याची क्षमता आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. भारत के विकसित भविष्य में तीन सेक्टर्स की बहुत बड़ी भूमिका रहने वाली है। ये तीनों सेक्टर्स करोड़ों नई जॉब क्रिएट करने वाले हैं। ये सेक्टर्स हैं टेक्सटाइल, टूरिज्म और टेक्नोलॉजी। आप टेक्सटाइल के सेक्टर को ही देखें तो भारत कॉटन, सिल्क, पॉलिएस्टर और विस्कोस का दूसरा सबसे बड़ा प्रोड्यूसर है। भारत का टेक्सटाइल सेक्टर करोड़ों लोगों को रोजगार देता है। भारत के पास टेक्सटाइल से जुड़ी एक पूरी ट्रेडिशन भी है, स्किल भी है और एंटरप्रेन्योरशिप भी है। मध्य प्रदेशात डबल इंजिन सरकारमुळे विकासाची गती देखील दुप्पट झाली आहे. संपूर्ण भारतात 25% कापसाचा पुरवठा मध्य प्रदेशातून केला जात असल्यानं वस्त्रोद्योग क्षेत्रात या राज्याचं योगदान मोठं आहे, असा गौरवपूर्ण उल्लेख त्यांनी केला. मध्य प्रदेशाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केंद्र सरकार वचनबद्ध असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं.